मित्रांनो, ही गोष्ट आहे एका मेहनती चिमणीची आणि आळशी कावळ्याची। एक होती चिमणी आणि एक होता कावळा। चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं। चिमणी नेहमीच काही ना काही काम करत असायची, तर कावळा नुसता इकडे तिकडे भटकत। एकदा काय झालं, सोसाट्याचा वारा सुटला। आकाशात काळेकुट्ट ढग आले आणि क्षणातच धो धो पाऊस सुरू झाला। काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले। कावळ्याचं घर गेलं वाहून। आता कावळा पावसात भिजून थंडीने कुडकुडू लागला। त्याला कळेना की आता काय करायचं, कुठे जायचं। इतक्यात त्याला शेजारचं चिमणीचं घर दिसलं। कावळा लगेच चिमणीच्या घराकडे जातो आणि बघतो तर काय, चिमणीच्या घराचं दार बंद होतं। कावळ्याने दरवाजाची कडी वाजवली आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड। चिमणी घरातूनच म्हणाली, थांब मी माझ्या बाळाला आंघोळ घालतेय। थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली, चिवताई चिवताई दार उघड। चिमणी म्हणाली, थांब मी माझ्या बाळाला काजळ पावडर लावते। थोड्या वेळाने पुन्हा कावळ्याने कडी वाजवली आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड। चिमणी आतून म्हणाली, थांब मी माझ्या बाळाला झोपवते। पावसात भिजल्यामुळे कावळ्याला आता जास्तच थंडी वाजत होती, पण दुसरीकडे जाणार तरी कुठे, म्हणून तो तिथेच वाट बघत थांबला। बाळ झोपल्यावर चिमणीने दार उघडून कावळ्याला घरात घेतलं। कावळा भिजलेला असल्यामुळे चिमणी म्हणाली, तू थोडा वेळ चुलीपाशी बस, म्हणजे तुला बरं वाटेल। असं म्हणून चिमणी तिच्या बाळाजवळ गेली। कावळा चुलीजवळ बसतो। चुलीच्या बाजूलाच एका ताटात चिमणीने चणे भाजून ठेवलेले। कावळ्याला खूप भूकही लागलेली। कावळा एक एक चणा कुडुम कुडुम करून खाऊ लागतो। चिमणीने विचारलं, कावळे दादा, कसला हा आवाज? तर लबाड कावळा म्हणाला, अगं चिवताई, थंडीने दात वाजत आहेत। चिमणी पुन्हा आपल्या कामात मग्न झाली। इकडे कावळ्याने एक एक करून सगळे चणे खाऊन टाकले। तोपर्यंत बाहेर पाऊस थांबला आणि लबाड कावळा पाऊस थांबल्यावर लगेच तिथून भुरकन उडून गेला। पण आता या कावळ्याकडे राहायला घर देखील नव्हतं। चिवताई छोटीशी जरी असली तरी ती मेहनती होती। तिने स्वतःसाठी पक्क घर बांधलेलं आणि आळशी कावळ्याने झटपट होणारं शेणाचं घर बांधलेलं, त्यामुळे पावसात ते वाहून गेलं होतं। तर मित्रांनो, कावळ्यासारखा आळशीपणा न करता चिवताईसारखी मेहनत करायची। आपल्याला कष्टाचं फळ नक्कीच मिळतं। म्हणतात ना, आळस हा माणसाचा शत्रू आहे। मग कशी वाटली आजची गोष्ट? गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।